थलपती विजय यांच्या शपथविधीचा 10 वाजताचा मुहूर्त हुकला। बहुमत नसल्यानं आजच्या शपथविधीवर सावट अजूनही कायम। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणखी 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीमध्ये नेलं। माजी मंत्री सीव्ही षण्मुगांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। बंगालच्या मध्यग्राममध्ये सुवेंदू अधिकारींच्या पीएवर गोळीबार। या गोळीबारामध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू। टीएमसी कडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जींचा नकार। निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची होरपळ कायम। तृणमूलच्या 3 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा यामध्ये मृत्यू। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गट नेता बनणार की भाजप धक्का तंत्र वापरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीचा मोठा दणका। कराडच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1.10 कोटींचं सोनं जप्त। 5500 अमेरिकन डॉलर्ससह चांदी सुद्धा घेतली ताब्यात। कोल्हापूरमध्ये नात्यातील नराधमांकडूनच मुलीवर अत्याचार। वडिलांसह मामाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, दोघेही अटकेत। मुंबई विमानतळावरील उड्डाण सेवा 11 वाजल्यापासून 6 तास बंद असेल। प्री मान्सून देखभालीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली। 268 खासगी विहिरींचं प्रशासनाकडून अधिग्रहण। 156 टँकर्सद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा। राज्यामधील ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा। हजारो वाड्यांना 450 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला जल व्यवस्थापनाचे कठोर निर्देश। राज्यामधील अनेक भागामध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेची लाट ओसरली। तापमानामध्ये मोठी घट। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा हवामान खात्याचा इशारा।